26 ची तयारी करताय तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसंदर्भातलं नोटिफिकेशन कालच जाहीर झालेलं आहे आणि ते मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, आता आम्हाला GDCA परीक्षेसाठी जो अर्ज सादर करायचा असतो, बरोबर, जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, जे 9 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ओके. या 9 जानेवारीपासून जे आम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहे, तर या ऑनलाईन अर्जासाठी आम्हाला स्वतःचा युजर आय डी आणि पासवर्ड आम्हाला या ठिकाणी बनवायचा असतो. तर हा युजर आय डी पासवर्ड कसा बनवायचा आहे हे प्रत्येकाने व्यवस्थित समजून घ्या. एकदा तुम्ही युजर आय डी पासवर्ड बनवला तर तो तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये जतन करून ठेवायचा आहे, म्हणजे नोंद करून ठेवायचा आहे. आणि भविष्यामध्ये तुमचं हॉल तिकीट असेल, निकाल बघण्यासाठी तुमचा युजर आय डी पासवर्ड तुम्हाला लागणार आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे पहिली स्टेप जी आपली असते ती युजर आय डी पासवर्डची. त्यानंतर आता आपल्याला परीक्षेसाठी जे आम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, तो ऑनलाईन अर्ज सादर करत असताना जी महत्त्वाची आम्हाला शैक्षणिक पात्रतेची जी कागदपत्र आहे, तर ती आम्हाला स्कॅन करून ठेवायची आहेत PDF मध्ये. हे महत्त्वाचं लक्षात घ्या. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्ही आधीच रेडी करून ठेवायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना त्या ठिकाणी अडचण येणार नाही. नाहीतर बरेचसे विद्यार्थी काय करतात, फॉर्म भरता सुरू करतात आणि सर आमचं मार्कशीटच PDF मध्ये स्कॅन नाहीये, फोटोच आमचा JPG मध्ये स्कॅन नाहीये, तर परत तुम्हाला ते स्कॅन करा, त्यात वेळ वाया जातो. त्यामुळे आधी तुम्ही हे जे सर्व महत्त्वाची कागदपत्र मी जे आता सांगणार आहे ती व्यवस्थित समजून घ्या. शैक्षणिक पात्रतेमध्ये कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत असाल व्यवस्थित, तर व्यवस्थित ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही स्कॅन करून ठेवा आणि मग त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे पण मी पुढे अपडेट करणार आहे. पण त्याआधी आपले हे सर्व कागदपत्र आपल्याला रेडी करून ठेवायचे आहे. ओके. 9 जानेवारीपासून फॉर्म स्टार्ट होत आहेत, लक्षात असू द्या. प्रथमतः मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड आपल्याला बनवायचा आहे, बरोबर. तर तो कसा बनवायचा, अगदी सोपा आहे. या पेजवरती आल्यावरती बघा, असं तुम्हाला पेज दिसेल वेबसाईट सर्च केल्यावर. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी युजर आय डी पासवर्ड, आता तुमच्याकडे नोंद करा ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. नोंद करा ऑप्शनला क्लिक केल्यावरती तुम्हाला या पद्धतीचं एक पेज ओपन होणार. बघा, या पद्धती पेज ओपन होईल आणि हे पेज ओपन झाल्यावरती तुम्हाला या ठिकाणी त्यांनी क्लिअरपणे म्हटलेलं आहे, पासवर्ड तुमचा 8 वर्ण असावा, त्यामध्ये लहान आणि मोठ्या लिपित अक्षर असावे आणि विशेष वर्ण अंकांचा समावेश असावा. आता बरेचसे विद्यार्थी काय करताय, युजर आय डी बनवतात, पासवर्ड बनवतात, पण नंतर विसरून जातात, बरोबर. अगदी कॉमन युजर नेम शक्यतो तुमचा आधार नंबर ठेवा. मात्र पासवर्ड, आता पासवर्ड मध्ये काही महत्वाचे तुम्हाला इथे त्यांनी कॅरेक्टर्स ठेवायला सांगितले आहे. तर कॉमनली प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घ्या, पी जो तुमचा असणार आहे कॅपिटल ठेवा, PASS. पुढील जे काही अक्षर असणार आहे ते स्मॉल ठेवा आणि जे काही तुम्हाला सिम्बॉल द्यायचं असेल, कुणाला @ द्यायचं असेल तर @ पुढे तुमचं जे काही डेट ऑफ बर्थ असेल, इयर असेल, जे तुम्हाला नंबरिंग ठेवायचं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकतात. ओके. आता साधारण आपण इथे टाईप करणार आहात, व्यवस्थित जे तुम्ही टाईप करणार आहात ते तुम्ही लगेच तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा ईमेल आय डी, जो चालू करंट ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी बनवायचा आहे. ज्यांनी ईमेल आय डी बनवलेला नसेल त्यांनी बनवून घ्या आणि मग अपलोड करा. जर ज्यांचा आधीचा ईमेल आय डी असेल पण चालू करंट ईमेल आय डी असला पाहिजे, एक लक्षात घ्या, कारण काही. त्यानंतर इथे नोंद करा म्हणून करायचं आहे. यावर नोंद केल्यावरती तुम्हाला इथे ग्रीनमध्ये एक बॉक्समध्ये हेडिंग येणार आहे आणि इथे तुमचा यशस्वीरित्या पासवर्ड जतन झाला आहे. एवढी पहिली प्रायमरी स्टेज तुम्ही तयार करून ठेवायची आहे. ऑनलाईन अर्ज सादर करत असताना तुम्ही जे आता ऑनलाईन अर्ज सादर करणार आहेत, युजर आय डी पासवर्ड बनवला, ओके. चला, त्यानंतर पुढे तुम्ही आता जे काही स्कॅन तुम्हाला डॉक्युमेंट करून ठेवायचे, बघा, तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज करत असताना काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करायचे. त्याआधी प्रत्येकाकडे आधार कार्ड असतंच. आधार कार्ड आपलं फॉर्म भरताना सोबत ठेवायचंच आहे, कारण तुम्हाला फॉर्म सुरुवातीला जे तुम्ही प्रोफाईल अपडेट करणार आहात तर तिथे तुम्हाला पहिलं तुमचा आधार नंबर विचारणार आहे. ओके. तर आधार कार्ड तुमचं सोबत असू द्या. त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो, एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आणि लेटेस्ट मधलाच ठेवा शक्यतो. सेल्फी वगैरे काढून नंतर कन्वर्ट करू नका. आपला जो रेग्युलर पासपोर्ट साईज फोटो असतो त्या पद्धतीने तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. स्वाक्षरी एक ब्लँक पेपर घ्यायचा, त्या ब्लँक पेपरवर तुम्हाला सही करायची आणि त्याचा फोटो काढून तो KB साईजमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचा. तो कसा करायचा हे पुढे मी तुम्हाला सांगतोच. त्यानंतर ग्रॅज्युएशनचं तुमचं पदवीचं मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट जे काय असणार आहे विद्यापीठाने तुम्हाला फायनल दिलेलं, ते एकाच PDF मध्ये कन्वर्ट करायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर जे विद्यार्थी बिगर पदवीधर असणार आहे, 10वी 12वीच्या बेसवर फॉर्म भरणार असाल, संस्थेचं तुम्हाला लेटर हेड लागणार आहे
आणि मार्कशीट लागणार तुमचं 10वी-12वीचं जे गुणपत्रक प्रमाणपत्र, ते तुम्हाला PDF मध्ये कन्वर्ट करून ठेवायचे आहे. त्यानंतर हा जो 6वा पॉईंट आहे तो आपण पुढे डिस्कस करूया, जे रिपीटर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. त्यांनी जे आता 25ला 24ला 23ला परीक्षा दिल्या असतील पण निकाल फेलमध्ये आलेला आहे, तर त्यांनी त्यांचं गुणपत्रक PDF मध्ये कन्वर्ट करून ठेवा. ओके. नंतर अनुभवाचा दाखला हे 4था आणि 5व्याच्या पॉईंटशी रिलेटेड आहे. त्यानंतर संस्थेच्या संदर्भातलं हमीपत्रक, जे तुम्हाला लेटर हेड लागणार आहे, संस्थेचं एक्सपिरियन्स लेटर, की तुम्ही संस्थेमध्ये 4 वर्ष, त्यानंतर तुम्ही संस्थेमध्ये 3 वर्ष, जी काही तुमची सेवा पूर्ण झालेली असेल 5 वर्ष, त्यांनी दिलेल्या अटीच्या नियमानुसार. ओके. जर 10वी असेल तर 5 वर्ष आहे आणि 12वी असेल तर 3 वर्ष आहे. ओके. हे बघा, इथे त्यांनी तुम्हाला क्लिअरपणे सांगितलं आहे. 10वी असेल तर 5 वर्ष, 12वी असेल तर 3 वर्ष. ती तुम्हाला मी पुढे सांगतो त्यामध्ये कशी माहिती लिहायची आहे लेटरमध्ये. त्यानंतर आता बरेचशे विद्यार्थ्यांना फोटोची साईज करण्यामध्ये अडचण येते, तर लक्षात घ्या, मोबाईलमध्ये तुम्हाला प्ले स्टोअरला गेला तर इमेज साईज म्हणून एक असा ॲप आहे. हे ॲप अगदी सोपं आहे, त्यामुळे जास्त यात तुमचा वेळ जाणार नाही. हे ॲप इन्स्टॉल करायचं. ॲप इन्स्टॉल केल्यावरती तुमचा जो फोटो आहे, जे सिग्नेचर आहे, ते तुम्ही या मध्ये जी दिलेली साईज आहे बघा, आता फोटो असणार, तर फोटोमध्ये तुमची जी हाईट असणार आहे ती 170. बघा, इथे तुम्हाला हाईट आणि वेट दोन्ही दिलेले आहे. यामध्ये फक्त तुमचा फोटो असेल तो फोटो व्यवस्थित टाकायचा. प्रोफाईल आयडी मधला जो तुमचा त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे फोटो, त्या संदर्भातली माहिती आहे. व्यवस्थित फोटो अपलोड झाला पाहिजे साईजमध्ये. इथे तुम्हाला त्यांनी साईज दिलेली आहे. हा ॲप इन्स्टॉल करा प्ले स्टोअरवरनं. नंतर फोटो तुमच्याकडे जो असेल त्यानुसार तुम्हाला इथे जी साईज दिलेली आहे. स्वाक्षरीसाठी पण तुम्हाला सेम प्रोसेस आहे. बघा, या पद्धतीने तुम्हाला ते बनवून घ्यायचं आहे आणि मग तुमच्या जो तुम्ही ऑनलाईन अर्ज करणार आहात त्या डेस्कवरती तुमची फाईल बनवा, त्यामध्ये ती सेव्ह करा. मग तुम्हाला अर्ज सादर करताना त्या ठिकाणी अडचण येणार नाही. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी रेडी करून ठेवायच्या आहेत. नाहीतर फॉर्म भरताना सर साईजच अपलोड होत नाहीये, फोटोज अपलोड होत नाहीत, असे प्रॉब्लेम येत असतात. त्यामुळे ह्या गोष्टी आधी क्लिअर करा, म्हणजे मग तुम्हाला पुढे अडचण येणार नाही फॉर्म भरताना. म्हणजे तुमचा करेक्टली फॉर्म त्या ठिकाणी परफेक्ट भरला जाईल. ओके. चला, इथपर्यंत मुद्दा क्लिअर, फोटो साईज वगैरे. त्यानंतर पुढे आता आम्हाला पदवीचं मार्कशीट. आता ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट तुमचा फोटो, सिग्नेचर आणि तुमचं ग्रॅज्युएशन मार्कशीट असणं गरजेचं आहे. आता काय करायचं, जे शेवटच्या वर्षाचे तुम्हाला मार्कशीट मिळालेले आहे विद्यापीठाचं, लास्ट सेमिस्टरचं, ज्यामध्ये तुमचं पर्सेंटेज मार्कशीट आहे, आणि ज्यांच्याकडे डिग्री असेल त्यांनी डिग्री पण ॲड आउट करा, आणि ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी मार्कशीट असेल तर मार्कशीट अपलोड करा. पण विद्यापीठाचं ओरिजिनल पाहिजे आहे, ऑनलाईन निकालाचं नको. जे विद्यापीठाने तुम्हाला हार्ड कॉपी दिलेली आहे तुमचं ओरिजिनल, जे काही डिग्री सर्टिफिकेट मार्कशीट असणार आहे ते तुमचं ओरिजिनल असलं पाहिजे, या पद्धतीचं विद्यापीठाचं. ओके. तर हे तुम्हाला सगळं PDF मध्ये कन्वर्ट करून ठेवायचं आहे कंबाईनमध्ये. जर ज्यांच्याकडे 2 असतील तर त्यांनी कंबाईन करून ठेवा, एक असेल तर जे काही PDF मध्ये कन्वर्ट करून ठेवा, जे तुम्हाला शैक्षणिक पात्रतेमध्ये अपलोड करायचं आहे. चला, इथपर्यंत पॉईंट क्लिअर. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, जे विद्यार्थी आता बिगर पदवीधर होते, जे वरती आपण पाहिलं की जे आता 10वी-12वीच्या बेसवर फॉर्म भरणार होते, ज्यांना 10वी-12वी बेसवर फॉर्म भरायचा आहे, 10वीच्या बेसवर भरणार असाल तर तुम्हाला 5 वर्ष आहे, आणि 12वीच्या बेसवर भरणार असाल तर 3 वर्ष आहे. बरोबर. तर तुम्हाला जे अनुभव सर्टिफिकेट असणार आहे आणि मार्कशीट तर तुम्हाला पाहिजेच आहे त्या ठिकाणी, 10वी-12वीचे बेसवर तुम्ही भरणार असाल ते. ओके. या पद्धतीचे तुमचे गुणपत्रक, प्रमाणपत्र PDF मध्ये कन्वर्ट करून ठेवा. कुणासाठी? बिगर पदवीधर विद्यार्थ्यांसाठी, की ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट नाहीये. आता अनुभवाचं जे तुम्हाला लेटर संस्थेकडनं घ्यायचं आहे, ते परीक्षेच्या आता 9 जानेवारीपासून फॉर्म स्टार्ट होत आहे. त्यामुळे तुम्ही जर माझा व्हिडिओ लेट पाहत असाल, 9 तारखेच्या नंतरचेच जे काही संस्थेकडनं लेटर हेड घ्या, ज्या ठिकाणी तुमचं समजा 12 जानेवारी, 15 जानेवारी, 16 जानेवारीचे असे लेटर हेड तुम्ही त्या ठिकाणी संस्थेकडनं बनवून घ्या. आता यामध्ये बनवत असताना जे तुमचे कार्यकारी अधिकारी जे असणार आहे त्यांचा सही शिक्का तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे संस्थेच्या संदर्भातलं. त्यामध्ये आवश्यक विद्यार्थ्यांचं नाव, पदनाम, वेतन, जन्मदिनांक, पदस्थापना दिनांक, म्हणजे तुम्ही कोणत्या संस्थेमध्ये जॉईनिंग झालेले आहेत, कोणत्या तारखेला, तर आतापर्यंत ही सगळं उल्लेख त्यामध्ये असला पाहिजे. तुम्ही 10वी-12वी बेसवर उत्तीर्ण असाल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे, तुम्ही 10वी उत्तीर्ण आहात का 12वी. ओके. त्यानंतर संस्थेमध्ये तुम्ही सध्या कार्यरत आहात, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण कार्यरत असणं गरजेचं आहे. याबाबतचा समावेश उल्लेख त्यामध्ये असणं गरजेचं आहे. बिगर पदवीधर
संस्थेत कायम झाला नसेल तर संस्थेकडनं कायमस्वरूपी करून घेणार आहात अशी हमी पत्रक या लेटर हेडवरती असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला सर्व तिथं अपलोड करायचं आहे बिगर पदवीधरसाठी. त्यांच्यासाठी हा 2 कॅटेगरी आहे, फोटो, सिग्नेचर, 10वी-12वी जे काही तुम्ही बेसवर भरणार असाल, मार्कशीट आणि लेटर हेड. बस आलं लक्षात? ठीक आहे, हे सर्व रेडी करून ठेवा जे या कॅटेगरीमधनं फॉर्म भरणार असाल त्यांनी. जे रेग्युलर फ्रेशर भरणार आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, त्यांनी फोटो, सिग्नेचर आणि मार्कशीट आपलं सोबत ठेवायचं आहे पीडीएफ मध्ये. फोटो आणि सिग्नेचर जेपीजी फाईलमध्ये, ओके. मार्कशीट आपलं पीडीएफ मध्ये. चला, इथपर्यंत पॉईंट क्लिअर. आता हा जो मुद्दा आहे सूट एक्झम्पशन, आता जे विद्यार्थी मे 2025 असेल किंवा त्या आधीच्या परीक्षेला म्हणजे 2024ला असेल किंवा 2023 असेल, तर असे विद्यार्थी जर परीक्षा जीडीसीएची फेल झालेले असतील तर त्यांच्याकडे फेलचं मार्कशीट असणं आवश्यक आहे. जे आता लेटेस्ट मधले 2025ला विद्यार्थी फेल झालेले असतील पण त्यांच्या काही मार्कशीटमध्ये काही विषयांमध्ये 50%च्या पुढे मार्क आहेत तर ते विषय एक्झाम्शनसाठी टाकू शकतात. तर त्यांच्याकडे फेलचं मार्कशीट असणं आवश्यक आहे. फेलचं मार्कशीट कुठे अपलोड करायचं आहे हे मी फॉर्म भरताना तुम्हाला सांगणार आहे. जे फेल झालेले विद्यार्थी असतील ज्यांना पुन्हा आता मे 2026ला परीक्षा द्यायची आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करा, आपला प्रोफाईल आयडी वरती जा, युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करा. जो आपला लेटेस्ट मधला निकाल लागलेला आहे 25चा, तुमचा निकाल फेल मध्ये असेल त्याची प्रिंट काढा. प्रिंट काढल्यावरती त्यावर तुमचं नाव टाका, तुमचं स्वाक्षरी करा. बघा इथे तुमचं नाव टाकायचं नेम आणि इथे स्वाक्षरी करायची, म्हणजे सेल्फ अटेस्टेड तुम्ही जे केलेलं आहे ते इथे या पद्धतीने. त्यानंतर तुमचं ती जे काही पेज असणार ते पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून ठेवा. का तर तुम्हाला एक्झम्पशन घ्यायचं असेल, 50% मार्किंग असेल तर तुम्ही एक्झम्पशन घेऊ शकतात काही विषयांमध्ये, हे लक्षात असू द्या. त्यामुळे या पद्धतीची प्रोसेस, ज्यांना एक्झम्पशन घ्यायचं आहे त्यांनी आपलं मार्कशीट या पद्धतीने रेडी करून ठेवायचं आहे फॉर्म भरताना. ओके. फ्रेशर मुलांनी, हा फ्रेशर मुलांसाठी पॉईंट नाहीये, जे फेल झालेली मुलं आहेत जे आधी 2025ला 23ला 24ला, त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची सूचना आहे, कारण त्यांनी सुद्धा हे डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचं आहे फॉर्म भरताना. ते कुठे अपलोड करायचं ते मी सांगेलच नंतर फॉर्म अर्ज भरत असताना. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा, महिलांच्या बाबतीमध्ये जर काही नावामध्ये बदल असेल तर तुम्हाला मी आधीच सांगतो आणि याआधी पण बऱ्याच वेळा सेक्शनमध्ये मी क्लिअर केलेला आहे मुद्दा. तर ज्यांच्या नावात बदल असेल महिलांच्या तर त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट यापैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे, जे तुम्हाला फाईल अपलोड करण्यासाठी तिथे गरज पडते. चला, इथपर्यंत आता जे महत्वाचे परीक्षेसंदर्भातील कागदपत्र होते तुमच्या लक्षात आले असतील. आता आपल्याला परीक्षेसाठी ही महत्वाची कागदपत्र लागत आहेत. ओके. अगदी सोप्या भाषेत समजून सांगितलेलं आहे, त्यामुळे फॉर्म आपल्याला चुकवायचा नाहीये भरण्यासाठी. त्याआधी आपल्याकडे हे सर्व कागदपत्र रेडी असणं गरजेचे आहेत. स्कॅन करून ठेवा, पीडीएफ मध्ये ठेवा, फोटो सिग्नेचर सांगितल्या पद्धतीने साईज मध्ये कन्वर्ट करा. साईजसाठी इश्यू येत असेल तर प्ले स्टोअरवरनं हा ॲप आहे फोटो सिग्नेचरसाठी, तो तुम्ही डाउनलोड करा, त्यामध्ये फोटो सिग्नेचर साईजमध्ये कन्वर्ट करून ठेवा. ओके. आणि कोणाला काही अडचण आली असेल तर टेन्शन घेऊ नका, इथे स्क्रीनवरती माझा नंबर दिसतोय 85 30 80 42 74, यावरती तुम्ही संपर्क करू शकतात. ओके. तर आपल्याला आता युजर नेम पासवर्ड लॉग इन करायचा आहे. पोर्टलवरती वेबसाईटवरती आल्यावरती या पद्धतीचं पेज असेल, इथे तुम्हाला तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्ही आता बनवला आहे करेक्टमध्ये. टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यावर अगदी सोपी प्रोसेस आहे. 0% प्रोफाईल आहे, ते आपल्याला 100% प्रोफाईल करायची. पहिली प्रोफाईल क्रिएट करायची. प्रोफाईल बनवल्यानंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आता ऑनलाईन अर्जासंदर्भातली सूचनाही त्यांनी इथे तुम्हाला अपडेट करून दिलेली आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं इथे खाली स्क्रोलिंगली आल्यावरती जीडीसीए मे 2026 असं तुम्हाला दिसेल. ओके. 9 जानेवारीपासून अर्ज सुरू झालेले आहेत, तर 23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करू शकतात जीडीसीए परीक्षेसाठी. ज्यांना सीएचएम द्यायचे असेल त्यांनी सीएचएम साठी अर्ज करू शकतात. पण एक लक्षात घ्या, इथे त्यांनी वरील तुम्हाला अट म्हटली आहे, दोन्ही परीक्षेसाठी अर्ज सादर त्या ठिकाणी जर तुम्ही करणार असाल तर दोन्ही परीक्षा म्हणजे तुम्हाला जीडीसीए पण भरायचं आणि सीएचएम पण भरायचं आहे, तर तसं करू नका. तर दोन्ही परीक्षेसाठी तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज सादर करू नये. तर कोणत्या तरी एकाच परीक्षेसाठी, म्हणजे तुम्ही एक तर जीडीसीए परीक्षेसाठीच करू शकतात, नाही तर मग सीएचएम परीक्षेसाठीच. बरेचसे मुलं काय करतील, दोन्ही अर्ज भरतील, परीक्षा एकाच दिवशी होतात. त्यामुळे शक्यतो जीडीसीए परीक्षा विद्यार्थी मित्रांनो फॉर्म फिलअप करा, जेणेकरून तुम्हाला पुढे बँकिंग रूटसाठी
बँकिंगच्या रूटसाठी म्हणा किंवा ऑडिटरसाठी तुम्हाला GDCA कंपल्सरी असतं, त्यामुळे GDCA साठी अर्ज सादर करा. ओके. ज्यांना CHM द्यायचे असेल त्यांनी CHM द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण एकाच दिवशी 2 पेपर असतात हा. म्हणजे GDCAचा पण त्याच टायमिंगला, CHMचा पण त्याच टायमिंगला. त्यामुळे दोघांपैकी एकाच पेपरला तुम्ही अर्ज सादर करा, जो तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने. बघा, GDCA साठीच अर्ज सादर करा. GDCA साठी डेट तुम्हाला इथे दिलेली आहे. पण त्याआधी आपल्याला प्रोफाईल ID बनवायची असते. तर प्रोफाईल ID साठी बघा, इथे वरती आलात की तुम्हाला प्रोफाईल निर्मिती आहे. या प्रोफाईल निर्मितीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमचं वैयक्तिक तपशील पहिलं तुम्हाला फिलअप करायचं आहे. वैयक्तिक तपशीलमध्ये तुमचं आधार क्रमांक, तुमचं उपाधी, तुमचं आडनाव, प्रथम नाव, मधले नाव, पुन्हा तुम्हाला मराठीमध्ये ते नाव तुम्हाला टाईप करायचं आहे. ते अगदी सोपं आहे, कसं टाईप करायचं तेही तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर तुमच्या नावात काही बदल असेल तर तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. मॅरिट सर्टिफिकेट किंवा गॅझेट, नावात बदल असेल तर टिक करा, नसेल तर इथे काहीच करू नका. जन्मतारीख तुमची इथे टाका. बाय डिफॉल्ट तुमचं वय तिथे येणार. लिंग तुमचं जे असणार, मेल फेमेल जे काय असणार ते तुम्ही इथे टाकू शकता. सिलेक्ट करायचं आहे फक्त. त्यानंतर तुमचं पालकांचा तपशील, वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव जे असणार ते तुम्ही इथे टाका, आईचे नाव. त्यानंतर तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर करेक्ट टाकायचे आहेत. हे जे रेडमध्ये आहे ते तुम्हाला कंपल्सरी आहे. ओके. चला, हा तुमचा पहिला तपशील असणार आहे. त्यानंतर त्याच खाली स्क्रोलिंगला आल्यावरती तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, जो तुमचा आधार क्रमांकावर आधार असतं, आधार कार्ड आहे त्यावरती तुम्हाला दिलेला आहे. ओके. प्रत्येकाचा आधार कार्डवरती पत्ता दिलेला असतो, तो व्यवस्थित करेक्ट टाका. यानंतर पत्ता या ठिकाणी टाकल्यानंतर व्यवस्थित माहिती ती तुम्हाला सबमिट करायची आहे. ओके. चला, इथपर्यंत हे सगळं भरल्यानंतर तुम्हाला सेकंड टप्पा येतो तुमचा शैक्षणिक. तुमचा वैयक्तिक तपशील यशस्वीरित्या जतन झाला आहे, म्हणजे तुमचा जी वैयक्तिक माहिती आहे ती तुम्ही इथं फिलअप केली. तुमच्या टप्प्याला लगेच तिथे सिलेक्ट करायचं. पुढचा टप्पा जो 2 दिलेला आहे त्याला सिलेक्ट करायचा. आता इथे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की पात्रता परीक्षेची तुमचं जे काही ग्रॅज्युएशन झालेलं असेल, जे काही असेल तुमचं क्वालिफाईड, तुम्ही ते त्या ठिकाणी टाकायचं ग्रॅज्युएट बेसवरच, कारण ग्रॅज्युएशन पदवीच्या बेसवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन बेसवर असणार, जे विद्यार्थी 10वी-12वीच्या बेसवर भरणार असाल तर त्यांनी 10वीच्या-12वीच्या बेस इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे. आपण आता ग्रॅज्युएशनच्या बेसवर. त्यानंतर तुमचं जे काही झालेलं असेल BA BCom ते तुम्ही ते सिलेक्ट करा. त्यानंतर इथं तुमचं सगळ्यात महत्त्वाचं राज्य. ओके. हे व्यवस्थित अगदी सोपं आहे, काही अवघड नाही आहे. त्यानंतर तुमचं विद्यापीठ, जे मार्कशीटवरती विद्यापीठाचं नाव असतं ते तुम्ही विद्यापीठ या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. बघा, आता भरपूर सारे विद्यापीठांची ते तुम्हाला नावं दिलेले आहेत, ते तुम्हाला सर्च करायचं आहे तुमचं विद्यापीठ कोणतं आहे. ओके. त्यानंतर तुम्ही इथे तुम्हाला मिळालेली टक्केवारी, जे तुमचे मार्कशीटवरती पर्सेंटेज असतात ते तुम्हाला इथे काढायचे आहेत. पर्सेंटेज तुम्ही या ठिकाणी टाकायचे आहेत. जे पर्सेंटेज तुम्ही इथे टाकणार त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल पासमध्येच असणार आहे, त्यामुळे काही विषय नाही. इथे बघा, फाईल अपलोड करा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की ज्या तुम्ही मार्कशीटच्या फाईल कंबाईन केलेल्या असणार आहेत त्या तुम्हाला इथे आता अपलोड करायचे. ज्या डेस्कला तुम्ही फाईल सेव्ह करून ठेवलेली असणार त्या डेस्कला तुम्हाला जायचं आहे. तिथे तुम्ही फाईलमध्ये सिलेक्ट फोल्डर केलेलं असणार, तिथे तुमचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचं आहे PDF मध्ये. ओके. बघा, PDF मध्ये मार्कशीट इथे अपलोड केलं तर नंतर तुम्हाला दाखल करा. नंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, दाखल करावरती सबमिट करायचं आहे. ओके. बघा, इथे केलं की तुम्हाला बाय डिफॉल्ट तुमचं मार्कशीट खाली येणार, तुमची डिटेल्स त्या ठिकाणी तुम्हाला शो होणार. बघा, तपशील जतन झालेला आहे बघा या पद्धतीचं. आणि इथे तुम्ही तुमचा मार्कशीटचा जो अपलोड केलेला आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मी इथे केलं. ठीक आहे. ज्यांना वाटत असेल की सर आमचं MCOM झालं आहे तर तुम्ही MCOMचं टाकू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. तिसरा टप्पा कुणासाठी आहे क्लिअरपणे सांगतो. ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही आहे, ज्यांनी ते 10वी-12वीच्या बेसवर फॉर्म फिलअप केलेला आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये, तर त्यांच्यासाठी अनुभव तपशील सांगितलेला आहे. बरोबर. संस्थेमध्ये कर्मचारी वर्ग जे कामाला आहेत त्यांनी ते तुमचा तपशील जो दिलेली माहिती ती फिलअप करायची आहे. पण ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे त्यांनी हा तिसरा कॉलम फिलअप करण्याची गरज नाहीये, लक्षात असू द्या. ओके. तुम्ही पहिलं काय करायचं, वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि डायरेक्ट चौथा टप्पा फोटो आणि सिग्नेचर. ओके. आणि जो तिसरा टप्पा आहे त्यांनी काय करायचं, संस्थेच्या संदर्भातलं त्यांनी जे लेटर हेड घेतलेलं असणार आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. संस्थेत कधीपासून तुम्ही जॉईनिंग आहात, कुठपर्यंत आहात, त्याच्या प्रकार माहिती तुम्हाला सगळी इथे फिलअप करायची आहे. आणि
सेम जे तुमचं अनुभव डॉक्युमेंट आहे ते दोन्हीही इथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. जे तुम्ही संस्थेचं लेटर हेड घेतलेलं आहे ते दोन्ही तुम्हाला अपलोड करायचे आहेत. लक्षात असू द्या. हे कोणासाठी आहे? बिगर पदवीधरांसाठी आहे. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी फक्त पहिला टप्पा बघा, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि डायरेक्ट तुम्ही काय करायचं? चौथा टप्पा सिलेक्ट करायचा. बस इथपर्यंत व्यवस्थित समजलं. बघा, जसं तुम्ही सबमिट करणार इथे तुमची प्रोफाईल पर्सेंटेज वाढणार आहे. आता तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. मी सांगितलंय की फोटो आणि सिग्नेचर कशा पद्धतीने अपलोड करायची आहे. जर तुमचं फोटो सिग्नेचर इथे चुकीच्या पद्धतीने अपलोड झालं तर ते तुम्हाला लगेच सांगणार की इथे तुम्ही फोटो सिग्नेचर चुकीच्या पद्धतीने अपलोड केलाय. ओके, तर बघा इथे आता फोटो मी फाईल त्याची बनवून ठेवलेली आहे. बघा आता इथे माझा पहिला फोटो मी टाकणार. प्रोसेस समजून घ्या रे. पहिलं मी काय केलं, डायरेक्ट चौथ्या टप्प्यावर आलो आता, कारण माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. चौथ्या टप्प्यावर आलो. ठीक आहे, फोटो इथे बघा सिलेक्ट करा, फोटो अपलोड करा. इथे सिलेक्ट केलं. यानंतर पुढे तुम्हाला आपण जो फोटो बनवलेला आहे साईजमध्ये तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. केल्यानंतर ओपन म्हणायचं आहे. बस इथे फक्त एवढं करायचं. हा पहिला अपलोड केला. त्यानंतर परत पुढे दुसरं स्वाक्षरी अपलोड करा. सेम त्याला परत तसंच करायचं. लगेच जतन करायचं नाही. पहिले दोन्ही इथे अपलोड करून घ्यायचे. आता सिग्नेचर आपण अपलोड केली, बरोबर. बघा आता इथे दोन्ही मी केले आहेत अपलोड, फाईल सिलेक्ट करून. आणि आता मी काय करेल? जतन करा. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. पहिला फोटो आणि सिग्नेचर टाकून घ्या, इथे अपलोड करा. त्यानंतर मग शेवटी इथे सबमिट म्हणजे जतन करा. बघा या पद्धतीने जर तुम्ही करणार तर तुम्हाला या ठिकाणी बघा प्रोसेस होणार. नाही तर बरेचसे विद्यार्थी काय करतील, फोटो टाकला का लगेच जतन करा. तसं होणारच नाही. इथे तुमचं स्वाक्षरी आणि इथे तुमचा फोटो आला पाहिजे या पद्धतीने करेक्ट. बघा आता तुमची 100% प्रोफाईल झालेली आहे. ओके, आता प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर आम्हाला यायचं आहे आता ऑनलाईन अर्जावरती. बघा आता तुम्ही इथे मुख्य पृष्ठावरती क्लिक केलं तरी काही हरकत नाहीये. बघा या पद्धतीने माहिती असणार. त्यानंतर पुढे तुम्हाला आता बघा ऑनलाईन अर्ज. आता ऑनलाईन अर्जावरती आलं. बघा प्रोफाईल 100% क्लिअर. आता आपल्याला ऑनलाईन अर्जावर जायचं आहे. ऑनलाईन अर्जावरती आल्यानंतर बघा GDCA मे 2026 आपण सिलेक्ट करणार आहोत. सिलेक्ट केलं. ठीक आहे, बघा इथे सुरुवातीलाच त्यांनी तुम्हाला मुद्दा क्लिअर केलेला आहे. व्यवस्थित समजून घ्या, घाई करू नका. बघा इथे त्यांनी तुम्हाला मुद्दा क्लिअर केलेला आहे, सूट आणि एक्झम्पशन. आता यावरती मी बऱ्याच वेळा मुलांना सांगितलेलं आहे, जे मुलं आता 2025ला परीक्षा फेल झाले होते पण त्यांना एक्झम्पशन घ्यायचं आहे, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं फेल झाल्याचं मार्कशीट जे असणार आहे ते PDF मध्ये कन्वर्ट करून ठेवा, तुम्हाला एक्झम्पशन घ्यायचं असेल तर. ओके, अदरवाईज जे फ्रेशर विद्यार्थी असतील, जे आता नव्याने फॉर्म भरतायत, तर त्यांच्यासाठी हा नियम नाहीये, लक्षात घ्या. ओके, जे आता नव्याने की जे पहिल्यांदाच त्या ठिकाणी परीक्षा देत आहेत, बरोबर. आता इथे तुम्हाला परीक्षा केंद्र सिलेक्ट करायचं आहे. बघा तुम्हाला या ठिकाणी परीक्षा केंद्र बघूया आपण, जे काल नोटिफिकेशन मध्ये दिलेली नावं आलेली आहेत का, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, त्यानंतर नागपूर. ओके, बघा रत्नागिरी पण आलेला आहे, दिसतंय. ठीक आहे, चला इथपर्यंत हे परीक्षेचे 16 सेंटर आहेत. तुम्हाला जे सेंटर पाहिजे ते तुम्ही चॉईस करा. सेंटर चॉईस केल्यानंतर सेंटरचा बाय डिफॉल्ट इथं कोड येणार आहे. इकडे लक्ष द्या. ऑनलाईन अर्जावरती सिलेक्ट केल्यानंतर या पद्धतीचं तुमचं पेज येतं. पहिल्यामध्ये माहिती दिली, सूट मिळवण्यासाठी विद्यार्थी म्हणजे जे विद्यार्थी फेल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, ज्यांना 50% एक्झम्पशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी हा तपशील आहे, परीक्षेचा तपशील. आणि खाली विषय, तुम्हाला जे विषय 50च्या पुढे पडलेले आहे ते तुम्ही एक्झम्पशन मध्ये घ्या. ओके, इथे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचा सब्जेक्ट येणार. इथे तुम्हाला परीक्षा वर्ष सिलेक्ट करायचं आहे, आसन क्रमांक, तुमचा सीट नंबर मिळालेले जे तुमचे बाय डिफॉल्ट मार्क असणार आहे ते इथे येणार. आणि तुमचं जे फेल झालेलं मार्कशीट आहे GDCAचं ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. सिग्नेचर, तुमचं नाव त्यामध्ये टाकून मी सुरुवातीला सांगितलंय. ओके, ज्यांना एक्झम्पशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रोसेस आहे. बघा समजा आता एखाद्या विद्यार्थ्याला पेपर 3 असेल तर त्यांनी ते पेपर 3ला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर बाय डिफॉल्ट याचा इथे पेपर 3 येणार. ओके, इथपर्यंत व्यवस्थित समजलं? ठीक आहे, चला आता काय करूया, जे फ्रेशर विद्यार्थी आहेत त्या फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी प्रोसेस समजून घेऊया.
बघा फ्रेशर विद्यार्थ्यांनी काय करायचं, इथे यायचं, आपलं एक्झाम सेंटर आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. जे रिपीटर विद्यार्थी असतील त्यांनी आपलं एक्झाम सेंटर सिलेक्ट करून घ्यायचं. बाय डिफॉल्ट हे प्रत्येकाला कंपल्सरी आहे, परीक्षा केंद्र निवडायचं आहे. त्यानंतर जे फ्रेशर विद्यार्थी आहे, फ्रेशर विद्यार्थी इथे काहीच भरणार नाही. ओके, जे नव्याने परीक्षा देते त्यांनी इथे काहीच माहिती फिलअप करायची नाही, कारण ही माहिती कुठनं फिलअप होते, इथनं खाली. तुमचे सर्व विषय 6च्या 6 विषय अपियर आले पाहिजे फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी. चला इथे तुम्ही सिलेक्ट केलं. बघा या पद्धतीने तुम्ही जी प्रोफाईल बनवली आहे ती इथे क्रिएट होणार. प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर बघा सर्व विषय तुमचे अपियर मध्ये आले पाहिजे फ्रेशर झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये. जे एक्झाम्शन घेणार तुम्ही, ज्या ज्या विषयासाठी एक्झाम्शन घेतलं तिच्या पुढे इथे तुम्हाला एक्झाम्शन नाव येणार. चला हे झाल्यानंतर अर्ज सादर करा, हा एक ऑप्शन आहे, तुम्हाला अर्ज सादर करा. इथे तुम्हाला सूचना आलेली आहे. बघा या पद्धतीने तुम्हाला ती सूचना वाचून घ्यायची आहे. एकदा प्रोफाईल तुमची सबमिट झाली तर पुन्हा एडिट करता येणार नाही, एक लक्षात असू द्या. इथनं तुम्ही आता डन, तुमचा फॉर्म सबमिट झाला. फॉर्म सबमिट झाल्यानंतर इथे तुम्हाला माहिती येणार. बघा तुमचा फॉर्म यशस्वीरित्या इथे जतन झाला, ओके म्हणायचं. ठीक आहे, आता सर आम्ही एवढं माहिती भरलं म्हणजे फॉर्म जमा झाला का, तर अजून तुम्हाला पेमेंट करायचं आहे ना. मग पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, इकडे लक्ष द्या. बघा आता पुन्हा काय करायचं, माझे खात्यावर यायचं. माझे खात्यावर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीचं पेज ओपन होणार. इथे तुम्हाला बघा माझा अर्ज म्हणजे माय ॲप्लिकेशन, इथे तुम्हाला GDCA, तुम्ही GDCA पदासाठी अर्ज सादर केला आहे परीक्षेसाठी, तर तुम्ही GDCA सिलेक्ट करा. इथे सिलेक्ट केल्यावरती तुम्हाला या ठिकाणी बघा आता तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. बघा इथे तुमची डिटेल आली. ठीक आहे, इथे डिटेल आल्यानंतर परीक्षेचं जे काही नाव आहे ते आलं, GDCA 2026. आता इथे तुमचं अनपेड दाखवते कारण तुम्ही अजून फीज पेमेंट केलेली नाहीये. तर फीज पेमेंट करण्यासाठी इथे आता भरणा करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचं ऑनलाईनच, शक्यतो ऑनलाईन करा, चलनच्या भानगडीत पडू नका. ऑनलाईन भरणा तुम्हाला करायचं आहे. ऑनलाईनचं पेमेंट तुम्हाला पुढे कंप्लीट करायचं आहे. ऑनलाईन भरणा सिलेक्ट केल्यानंतर